सातारा वाहतूक पोलीस आणि परिवहन विभागातर्फे आज साताऱ्यात ऑटो रिक्षा तपासणी मोहीम राबवण्यात आली। 2 दिवसापूर्वी मध्यधुंद रिक्षा चालकाने महिला वाहतूक पोलीस भाग्यश्री जाधव यांना फरफटत नेल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर ही मोहीम राबवण्यात आली आहे। सातारा बस स्थानक 7 स्टार मॉल, राजवाडा चौपाटी, राधिका टॉकीज चौक, मोळ्याचा ओढा चौक या ठिकाणी वाहनांची तपासणी करण्यात आली। वाहतूक पोलिसांनी मशिनीच्या सहाय्याने दारू पिलेल्या रिक्षा चालकांची तपासणी करून त्यांच्यावर कलम 185 अंतर्गत गुन्हे दाखल केले। तर आरटीओ विभागातर्फे रिक्षाची तपासणी, फिटनेस, लायसन्स, बॅच, ड्रेस कोडची तपासणी करून अनफिट वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली। ड्रंक अँड ड्राईव्ह साठी पोलिसांनी केलेल्या कारवाईचे नागरिकांमधून कौतुक होत आहे। मात्र या कारवाया तात्पुरत्या स्वरूपाच्या न करता नियमित, मध्यधुंद, जास्त भाडे आकारणाऱ्या, भाडे नाकारणाऱ्या मुजोर रिक्षा चालकांवर पोलिसांची कारवाई व्हावी, यामुळे नागरिकांना होणारा बराच त्रास कमी होईल। आणि महत्त्वाचे म्हणजे सातारा शहरात कधी न दिसणारे आरटीओ विभाग यांनीही नियमित बस स्थानक, राजवाडा या ठिकाणी वाहन तपासणी करावी अशी अपेक्षा सातारकरांनी बोलून दाखवली। मी ना पोरगास्तो गाडीवर पोरगास्तो गाडीवर मग तुम्ही कशाला आला आता? मी आता गाडीवर आलो। साईड